क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा. नमस्कार. ज्यांच्यामुळे संगीतातला वसंत बहार आपण साऱ्यांनी अनुभवला असे संगीतकार म्हणजे वसंत देसाई. प्रभात युगापासून त्यांच्या चालींनी जशी मराठी सिनेमांना बहार आणली तसेच ते हिंदीमध्येही चमकले. अयोध्येचा राजा मधल्या पहिल्या बोलपटामध्ये जी नांदीनं सुरुवात होते, या नांदीलाही ज्यांचा आवाज होता म्हणजे बोलपटांची सुरुवातही ज्यांच्या आवाजानं झाली असे वसंत देसाई. तळ कोकणातल्या एका श्रीमंत कुटुंबात अगदी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या वसंतरावांना खरं तर अभिनयाची जास्त गोडी होती. अभ्यासात त्यांचं मन कधीच रमलं नाही. त्यांचे वडील लवकर गेले. आईमुळे उत्तम संगीताचे संस्कार त्यांच्यावरती झाले आणि एकूण अभिनय आणि संगीतातला त्यांचा ओढा पाहून त्यांचे मामा त्यांना कोल्हापूरला घेऊन आले. इथेच त्यांची खरी जडणघडण झाली. प्रभात सिने कंपनीत ते नोकरी करायला लागले. प्रभात कंपनीत गोविंदराव टेंभे यांच्या हाताखाली त्यांनी सहाय्यक म्हणून काम केलं. व्ही शांताराम यांच्या तालमीत ते तयार झाले. देवल क्लबमध्ये असताना अल्लादिया खा, मंजी खा यांच्यासारखं गाणं ऐकून त्यांचे कान तयार झाले होते. प्रभातमध्ये असताना अभिनेता होण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं. त्या काळी मास्टर विनायकांकडेही त्यांनी संगीताचे धडे गिरवले. छाया सिनेमाला त्यांनी संगीत दिलं. संत ज्ञानेश्वर सिनेमातली 2 गाणी त्यांनी केली, पण श्रेय नामावलीमध्ये याचं क्रेडिट त्यांना मिळालं नाही. याचं त्यांना फारसं तेव्हा काही दुःखही वाटलं नाही, कारण अभिनेता होण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं. प्रभातमध्ये असताना पडेल ते काम ते अगदी आनंदानं करायचे. कुंकू, संत तुकाराम या सिनेमांमध्ये त्यांनी छोट्या मोठ्या भूमिकाही केल्या. माणूस या सिनेमात प्रमुख भूमिका मिळण्याची त्यांना अपेक्षा होती. ही भूमिका त्यांनाच मिळणार हे अगदी पक्कच झालं होतं. पण स्पर्धेमध्ये त्यांच्या बरोबर होते शाहू मोडक. शाहू मोडक यांनी बाजी मारली आणि माणूस सिनेमा त्यांना मिळाला. या गोष्टीनं मात्र ते अत्यंत खचले, डिप्रेशनमध्येच गेले. पण या प्रसंगामुळे त्यांनी अभिनेता होण्याचा नाद सोडला, जे आपल्यासारख्या रसिकांच्या पथ्यावर पडलं. याच गोष्टीमुळे केवळ संगीतावर लक्ष देण्याचं त्यांनी मनाशी पक्क केलं आणि अजरामर गाणी आपल्याला दिली. त्यांचं हिंदीमध्ये खूप मोठं काम आहे. मराठीमध्ये 20 सिनेमे त्यांनी केले, 14 नाटकांना संगीत दिलंय. पण त्यांनी जे काही सिनेमे आणि जी गाणी केली आहेत ती इतकी उत्तम आहेत की जसं भूपाळी म्हणलं की उठी उठी गोपाळा किंवा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, हेच समीकरण आजही आपल्या डोक्यात आहे. देवदिना घरी धावला जेव्हा मंचावरही आलं नव्हतं तेव्हाच कोल्हटकरांनी वसंतराव देसाईंना संपर्क केला आणि ही गीते त्यांच्या हवाली करून टाकली होती. वसंत देसाईंनी कुमार गंधर्वांकडून ही दोन्ही गाणी अप्रतिम चाली लावून गाऊन घेतली. येत आहेत हीच गाणी आपल्या भेटीला कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये. मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला, स्वीकारावी पूजाता उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला. पूर्व दिशेला गुलाल उधळून, पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला, ज्ञानदीप लाविला. गोरस अर्पुनी अवघे गोधन, गोरस अर्पुनी अवघे गोधन गेले यमुनेला. धूप दीप नैवेद्य असा, धूप दीप नैवेद्य असा सदुपचार चालला. स्वीकारा पूजाता उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला. रांगोळ्यानी सडे सजविले, रांगोळ्यानी सडे सजविले. आ आ आ
सडे सजविले रस्त्या रस्त्यातून सान पाऊली वाजती पैंजण सान पाऊली आ आ आ सान पाऊली वाजती पैंजण छुनू छुनू छू छुन कुठे मंदिरी ऐकू येते कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची तीन तीन एक तानता कुठे लाविते एक तानता कुठे लाविते आ एक तानता कुठे लाविते एक तारीची धून एक तारीची धून निसर्ग मानव तुझ्या स्वागता निसर्ग मानव तुझ्या स्वागता असा सिद्ध दाहला स्वीकारा पूजा उठी उठी गोपाला उठी गोपाला उठी उठी गोपाला राजद्वारी झडे चौघडा राजद्वारी झडे चौघडा राजद्वारी झडे राजद्वारी राजद्वारी झडे चौघडा शुभ काल झाला शुभ काल झाला सागर तीरी ऋषी मुनींचा सागर तीरी ऋषी मुनींचा वेद घोष चालला आ आ आ सागर तीरी ऋषी मुनींचा वेद घोष चालला वनवेळूंचे वाजवी मुरली वनवेळूंचे वाजवी मुरली छान सूर लागला दारू शिखरावर कोकिल कवीने पंचम स्वर लाविला स्वीकारा पूजा उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला घनश्याम सुंदरा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लवकरी वनमाळे वनमाळे उठी लवकरी वनमाळे उदया चढे मित्र आला घनश्याम सुंदरा
धेनु स्तनपानाला उठिलव करी वनमाळी वनमाळी उठिलव करी वनमाळी उदयाचळी मित्र आला घनश्याम सुंदरा सायंकाळी एके मेळी द्विजगण आवरे वृक्षे अरुणोदय होतात उडाले करावया पक्षी प्रभात काळी उठून कावडी तीर्थपथ लखे करुणी सडा समाजन गोपी कुंभ घेऊन उठे यमुना जळाती जाती मुकुंदा यमुना जळाती जाती मुकुंदा दध्योदन भक्षी घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. वसंत देसाई कलाकार म्हणून किती मोठे होते हे मी सांगायची गरज नाहीये. खरं तर त्यांच्या कामाच्या रूपाने त्यांची गाणीच बोलतायत, पण तरीही माणूस म्हणून ते किती मोठे होते हे समजून घ्यायचं असेल तर ही गोष्ट ऐका. त्या काळी पंडित नेहरू यांनी वक्तव्य केलं होतं की 2 भारतीय एकत्र येऊन जनगणमन सुद्धा एकत्र गाऊ शकत नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. ही गोष्ट वसंत देसाई यांच्या मनाला खूप लागली. त्या काळी यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते. वसंत देसाई यांनी एक गोष्ट मनाशी पक्की केली की संगीतानं हजारो आणि लाखो विद्यार्थ्यांना एकत्र आणायचं, आणि यातूनच गाणं जन्माला आलं, जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू. याचा पहिला प्रयोग यशस्वी झाला. वसंतरावांनी हजारो लाखो विद्यार्थ्यांना एकत्र आणून शिवाजी पार्कमध्ये हे गाणं सादर केलं. यानंतर भारत सरकारनं 1957 मध्ये एक सूर एक ताल हा ट्रस्ट स्थापन केला. यासाठी वसंतराव देसाई महाराष्ट्रभर फिरले. सगळ्यांनी एकजुटीनं येऊन सुरात तालात कसं गायचं हे त्यांनी शिकवलं. त्यावेळच्या शिक्षकांना त्यांनी प्रशिक्षण दिलं, आणि कौतुक या गोष्टीचं की हे सगळं त्यांनी एकही रुपया मानधन न घेता केलं. काय कमाल आहे या माणसाची. खऱ्या अर्थाने समूह गानाची चळवळ कोणी सुरू केली असेल तर ती वसंतराव देसाई यांनी. त्यांच्या कामानं, त्यांच्या संगीतानं क्रांती घडवली आणि देशभक्तीच्या प्रेमाची धगधगती मशाल त्यांनी साऱ्यांमध्ये जागवली. याच त्यांच्या कामाचं अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे हमको मन की शक्ती देना ही प्रार्थना सुद्धा, जी आजही शाळांमधून गायली जाते. या गोष्टीविषयीची माहिती मला मिळाली कृष्णकुमार गावंड यांच्या अविस्मरणीय चॅनलमधून, आणि विश्वास नेरुलकर, विश्वनाथ चॅटर्जी यांनी जे वसंत देसाईंच्या आठवणींचं पुस्तक लिहिलंय यामध्येही याचा उल्लेख आहे. कारवा मराठीमधून येत आहे हेच अजरामर समूह गीत आपल्या भेटीला. तेव्हा सज्ज व्हा आणि या गाण्याबरोबर तुम्हीही गा. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू. लढती सैनिक लढू नागरिक, लढतील महिला लढतील बालक, शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू.
मुठा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा, शिरतळ हाती धरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. शस्त्राघाता शस्त्रच उत्तर भुई न देऊ, एक तसूभर मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. हानी होवो कितीही भयंकर, पिढ्या पिढ्या हे चालो संगर, अंती विजयी ठरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. वसंत देसाई यांचं जास्त कौतुक मला त्यांच्या प्रयोगशील वृत्तीसाठी वाटतं. त्यांनी मिश्र रागांमध्ये गाणी बांधली. रागदारी संगीताचा वापर सिनेमासाठी, शाळेतल्या प्रार्थनांसाठी आणि समूह गाण्यासाठी त्यांनी वापरला. स्वयंवर झाले सीतेचे या सिनेमासाठी वसंत देसाई यांनी भीमसेन जोशींच्या आवाजात रम्य ही स्वर्गाहून लंका हे गाणं गाऊन घेतलं होतं. हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं आणि रागदारीचा काहीही संबंध नसलेला, गंधही नसणारा माणूसही हे गाणं गाऊ लागला. हे गाणं हिंडोल बहार या रागावरती आधारित आहे. हा राग अत्यंत कठीण मानला जातो कारण यात फक्त 4 स्वर लागतात. त्यात बहार मिसळून हा राग जुन्या काळात उस्तादांनी बनवला. भीमसेन जोशी हे सिद्ध रागांचे बादशाह होते. त्यांच्या उमेदीच्या काळात ते अशा मिश्र रागांच्या वाटेला अजिबात जात नसत. पण वसंत देसाईंनी हे गाणं त्यांच्याकडून गाऊन घेतलं आणि ते अत्यंत लोकप्रिय झालं. हा असा प्रयोग करण्यासाठी त्यांनी भीमसेनजींना तयार केलं आणि या गाण्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. कारवा मराठीमधून येत आहे हेच गाणं आपल्या भेटीला. स्वर्गाहून लंका, स्वर्गाहून लंका, हिच्या कीर्तीचा सागर लगरी, हिच्या कीर्तीचा सागर लगरी, नादाविती डंका, स्वर्गाहून लंका, स्वर्गाहून लंका. सुवर्ण कमला परी नगरी, सुवर्ण कमला, दरबळे निळ्या सागरी, फुलून दरबळे निळ्या सागरी, त्या कमलावर चंद्रनी जटारे, कधी तो अभिषेक नाही, स्वर्गाहून लंका नाही, स्वर्गाहून लंका.
लक्ष्मी लंका लक्ष्मी लंका दोघी भगिनी उभय उपदला या जलधीतून उभय उपदला या जलधीतून या लंकेची दासी पद तरी या लंकेची दासी पद तरी कमला घेईल का स्वर्गाहून लंकारो नाही स्वर्गाहून लंका. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे. देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी. देव शोधून या पाही, देव सर्वभूतार्थाई. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. देव मूर्तीत नामावे, तीर्थक्षेत्रात नागावे. देव आपणात आहे, शिर झुकवून या पाहे. तुझ्या माझ्या जड देही, देव भरून या राही. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत. देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण. काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही. रागावर आधारित रचना हे वसंत देसाईंच्या गाण्यांचं वैशिष्ट्य. म्हणजे एरवी शास्त्रीय संगीताशी, रागदारीशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेला माणूस सुद्धा रागांमध्ये बांधलेली गाणी अगदी सहज गुणगुणायचा. याचं श्रेय जातं वसंत देसाईंना. आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर शास्त्रीय संगीतातल्या टेक्निकॅलिटीज त्यांनी दूर केल्या आणि सहज सोपं करून ते संगीत रसिकांच्या मनात रुजवलं. कारवा मराठीमधून आता आपल्या भेटीला येत आहे वसंत देसाई यांनीच संगीतबद्ध केलेलं अजरामर गाणं ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी. हे गाणं कोणीही, कधीही, कुठेही ऐकलं तरी आठवणींची तार छेडली जाते.
पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या अप्रतिम गायकीनं सजलेलं हे गाणं आहे. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत पृष्ठता मोठी भेटीत पृष्ठता मोठी त्या कातर वेळा थरथरती कधी धरी त्या कातर वेळा थरथरती कधी धरी त्या तिन्ही सांध्याच्या आठवणीच्या प्रहरी त्या तिन्ही सांध्याच्या आठवणीच्या प्रहरी कितीदा आलो गेलो जमलो कितीदा आलो गेलो जमलो रुसण्या वातून परस्परांच्या रुसण्या वातून परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी भेटीत पृष्ठता मोठी ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत पृष्ठता मोठी भेटीत पृष्ठता मोठी कधी तिने मनोरम रुसने कधी तिने मनोरम रुसने रुसण्यात उगीच ते हसने रुसण्यात उगीच ते हसने म्हणून ते मनोहर रुसणे म्हणून ते मनोहर रुसणे म्हणून ते मनोहर रुसणे म्हणून ते मनोहर रुसणे हसने रुसने रुसने हसने हसने रुसने रुसने हसने हसण्यावरती रुसण्यासाठी हसण्यावरती रुसण्यासाठी जन्मजन्मीच्या गाठी भेटीत पृष्ठता मोठी ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत पृष्ठता मोठी भेटीत पृष्ठता मोठी कधी जवळ सुखाने बसलो कधी जवळ
फुसलो, कधी गहिवरलो, कधी धुस फुसलो, सागर तीरी आठवणीनी, सागर तीरी आठवणीनी, वाळूत मारल्या रे गा, जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना आगती, भेटीत पृष्ठता मोठी, ऋणानुबंधाचा, ऋणानुबंधाचा, जिंकून पडल्या गाठी, भेटीत पृष्ठता मोठी, भेटीत पृष्ठता मोठी. साने गुरुजी यांच्या श्यामची आईमुळे कित्येक पिढ्या घडल्या. पुढे याच नावाने आचार्य अत्रे यांनी सिनेमा काढला. या सिनेमाचं संगीतही वसंत देसाई यांचंच. पण संगीताची म्हणावी तशी दखल समीक्षकांनी घेतली नाही. श्यामची आई या सिनेमामध्ये 6 गाणी होती. या सिनेमाच्या पार्श्वसंगीतामध्ये सुद्धा आपल्याला एक मराठमोळं वातावरण जाणवतं. या सगळ्याचं श्रेय त्यांच्याकडे जातं. या सिनेमातली सगळीच गाणी खूप उत्तम आहेत. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण या गाण्याची पारंपरिक चाल, आणि आजची पिढी सुद्धा जे गाणं गाते ते म्हणजे छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, छम छम छम. 1953 सालच्या सिनेमातलं हे गाणं आहे. पटतंय तुम्हाला? काहीतरी धागा जोडलेला आहे या गाण्यासोबत. 1954 साली याच सिनेमाला भारतीय शासनातर्फे दिला जाणारा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. तुमच्या घरी किंवा आजूबाजूला बच्चे कंपनी असेल तर त्यांना बोलवा, आपल्या एपिसोडचा आवाज वाढवा आणि सगळे मिळून ऐका हे गाणं. छम 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 छम, छडी लगे छम छम, विद्या येई गम गम, छम छम छम, छम छम छम, छम छम छम, छडी लगे छम छम, विद्या येई गम गम, छम छम छम, छम छम छम. मोठ्या मोठ्या मिशा, मोठ्या मोठ्या मिशा, डोळे एवढे एवढे लाल, दंताजीचा पट्टा नाही, कप्पड दोन्ही घाल, दंताजीचा पट्टा नाही, कप्पड दोन्ही घाल. शाळेमधल्या पोरांना हो वाटे दुसरा यम, छम छम छम, छम छम छम. अरे छडी लगे छम छम, विद्या येई घम घम, छम छम छम, छम छम छम. तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण, तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण. पट्ट पट्ट चिल्ला देई खाता खाता पान, पट्ट पट्ट चिल्ला देई खाता खाता पान. मोऱ्या मूर्खा गोप्या गध्या, मोऱ्या मूर्खा गोप्या गध्या, देती सर्वात दम, छम छम छम, छम छम छम. अरे छडी लगे छम छम, विद्या येई घम घम, छम छम छम, छम छम छम. तोंडे फिरवा पुसती गिरवा बघू नका कोणी, तोंडे फिरवा पुसती गिरवा बघू नका कोणी. हसू नका रडू नका बोलू नका कोणी, हसू नका रडू नका बोलू नका कोणी. म्हणा सारे एकदम, खाना माझी दम, होना माझी दम, होना माझी दम. छम छम छम, छम छम छम. अरे छडी लगे छम छम, विद्या येई घम घम, छम छम छम, छम छम छम. कारवा मराठीमधून आता जे गाणं आपल्या भेटीला येत आहे त्या गाण्याची गंमत अशी आहे की लोकांना हे गाणं
प्रल्हाद केशव अत्रे अर्थात केशव कुमार यांनी लिहिलंय याची माहितीच नव्हती, आजही अनेकांना नसेल. हे गाणं म्हणजे देह देवाचे मंदिर. अप्रतिम गाणं आहे. या गाण्यामध्ये प्रल्हाद केशव अत्रे यांनी शेवटी म्हणलंय, तुका सांगे मूढजना देही देव का पहाना. त्यांच्या या अशा उल्लेखामुळे साऱ्यांना असं वाटलं की म्हणजे संत तुकाराम महाराजांचाच हा अभंग आहे. लोकांनी संपूर्ण गाथा शोधली पण हा अभंग काही सापडला नाही. अत्यंत अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे अत्रे. त्यांचा यामागचा विचार हा होता की संत तुकाराम महाराजांचा उल्लेख केल्यामुळे हे गाणं जनमानसात जास्त रुजेल, या शब्दांमधलं मर्म मोठ्या समाजापर्यंत पोहोचू शकेल आणि मोठा परिणाम या गाण्यानं साधता यावा. यामुळे त्यांनी या अभंगाची सांगता करताना तुका म्हणे असं म्हणलंय आणि तुकाराम महाराजांच्याच चरणी हे शब्द त्यांनी अर्पण केलेले आहेत. देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर, 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 देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर हो. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी, तसा देही चक्रपाणी. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. देव देहात देहात, देव देहात देहात, का हो जाता देवळात, का हो जाता देवळात. तुका सांगे मूढ जना, तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना, देही देव का पहाना. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा.
पतिव्रता ती मूर्त देवता पतित पावने तिला त्यागिनी पतित पावने तिला त्यागिनी कशात ती गर्भिणी हो दैव जाणिले कुणी हो दैव जाणिले कुणी राजपुत्र जे नृपती उद्याचे शिशुपण त्यांचे दीनपणाचे रत्नकंदुका जागी हाती रत्नकंदुका जागी हाती मातीची खेळणी हो दैव जाणिले कुणी हो व्ही शांताराम यांचा अमर भूपाळी हा सिनेमा शाहीर होनाजी बाळा यांच्या आयुष्यावर आधारित होता. 1951 साली तो प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला त्या काळी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये नामांकन मिळालं होतं. या सिनेमातली सगळी गाणी खूप गाजली आणि सिनेमाही अत्यंत लोकप्रिय झाला. या सिनेमाला वसंत देसाई यांनी संगीत दिलं होतं. तर साऱ्या रचना होत्या अर्थात होनाजी बाळा यांच्या. होनाजी म्हणजे खरेखुरे संगीत तज्ज्ञ आणि नवीन स्वररचना करणारे कल्पक कलाकार. होनाजी बाळाकृत लावण्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून याविषयीची माहिती मिळाली. माझं अत्यंत आवडतं गाणं जे गायलंय पंडितराव नगरकर आणि आशाताई भोसले यांनी. कारवा मराठीमधून येतंय सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, हे अप्रतिम गाणं आपल्या भेटीला. सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद पुणगा पाहिला सांगा मुकुंद पुणगा पाहिला सांगा मुकुंद पुणगा पाहिला सांगा मुकुंद पुणगा पाहिला सांगा मुकुंद पुनिहा पाहिला सांगा मुकुंद पुनिहा पाहिला रासक्रीडा करिता वनमाळी हो रासक्रीडा करिता वनमाळी हो सखे होतो आम्ही विषय विचारी सखे होतो आम्ही विषय विचारी टाकून गेला तो गिरधारी टाकून गेला तो गिरधारी कुठे गुंतून बालिया राजला सांगा मुकुंद पुनिहा पाहिला सांगा मुकुंद पुनिहा पाहिला सांगा मुकुंद पुनिहा पाहिला गोपी आळविती हे व्रजभूषण आहे गोपी आळविती हे व्रजभूषण आहे वियोग आम्हाला गे तुझा नासा आहे वियोग आम्हाला गे भाव बळे वनिता व्रजाचा हो बोलावून सुता प्रतिनंद जिचा बोलावून सुता प्रतिनंद जिचा प्रेमपदी यदुकुळ टिळकाच्या प्रेमपदी यदुकुळ टिळकाच्या म्हणे हो ना जिल्हा म्हणे हो ना जिल्हा म्हणे हो ना जिल्हा म्हणे हो
नाच देहा वाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी चिदानंद शिव सुंदर तेजी चिदानंद शिव सुंदर तेजी पावन तेजी तू मूर्ती पावन तेजी तू मूर्ती जय गंगे भागीरथी जय गंगे जगदाधारा तव जलधारा जगदाधारा 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 तव जलधारा जगदाधारा तव जलधारा अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा अमृत मधुरा कांतिमती शंकर शंकर जय शिव शंकर 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 लगरि लगरि ताली नादते शंकर शंकर जय शिव शंकर 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 जय शिव शंकर लगरि लगरि ताली नादते जय गंगे भागीरथी जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी. वसंत देसाई यांच्या रचनांमध्ये नाट्यसंगीताचा गंध कायम राहिला. पारंपरिक संगीत, त्याचं चलन, त्याची लय, त्याच्या चाली या त्यांनी त्यांच्या गाण्यांमधून अधिक प्रभावीपणे पुढे आणल्या. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा आणि सिनेसंगीताचा मेळ त्यांनी उत्तम साधला. हिंदीमध्ये काम करताना ते मराठीला कधी विसरले नाहीत. हिंदी सिनेमांमध्ये झनक झनक पायल बाजे, गुड्डी, दो आखे बारा हात, काय गाणी आहेत या सिनेमांमधली. त्यांचं कौतुक यासाठीच की एकदा हिंदीत संधी मिळाल्यानंतर हिंदी भाषिक गीतांपुरतंच त्यांनी आपलं अस्तित्व मर्यादित ठेवलं नाही, तर वेगवेगळ्या भाषांमध्ये, गीत प्रकारांमध्ये, मिश्र स्वररचनांमध्ये त्यांनी लीलया संचार केला. प्रत्येक सिनेमाच्या संगीतासाठी केलेला त्यांचा अभ्यास त्यांच्या गाण्यांमधून दिसून येतो. भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. 1973 सालच्या मुंबईमध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1960 ते 1975 मध्ये अनेक संगीत नाटकांना त्यांनी पुन्हा एकदा संजीवनी दिली. जुनी संगीत नाटकं पुन्हा एकदा रंगमंचावर आणली. 13 शॉर्ट फिल्म्स नाही त्यांनी त्या काळी संगीत दिलेलं आहे. इतक्या महान माणसाविषयी बोलायला एक कारवा क्लासिक्सचा एपिसोड हा अत्यंत अपुरा आहे, पण या माणसाला समजून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल
तर विश्वास नेरुरकर यांनी वसंत देसाई यांची संपूर्ण कारकीर्द रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. वसंत देसाई कंपोजर पार एक्सलन्स या नावाने त्यांनी पुस्तक लिहिलंय, जे संगीतप्रेमींनी जरूर वाचण्यासारखं आहे. वेळ झाली आहे आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये इथेच थांबण्याची. खंत या गोष्टीची वाटते की अत्यंत दुर्दैवी मृत्यू त्यांच्या नशिबी आला, पण ज्यांच्या संगीतामुळे मराठी सिनेमाचा चेहरा मोहरा बदलून गेला, शास्त्रीय संगीताची गोडी सामान्य माणसांमध्ये निर्माण झाली, रागांवरती आधारित गाणी लोक गुणगुणायला लागली, अशा या प्रयोगशील काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या संगीतकाराला आमचा मनापासून सलाम. कधी भेटला देव जरी मज कधी भेटला माग हवे ते माग म्हणाला माग हवे ते माग म्हणाला म्हणेन प्रभू रे माझे सारे म्हणेन प्रभू सारे जीवन दे मम बाळाला देव जरी मज देव जरी मज देव जरी मज कधी भेटला निज रूप दाखवा हो हरि दर्शनास द्या हो निज रूप दाखवा हो हरि दर्शनास द्या हो निज रूप दाखवा हो नरसिंह होवुनिया घुमवीत गर्जनासी शतसूर्य तेज दावा अज्ञात याचनासी भ्याला समुद्र क्रोधा ते रामचंद्र भाव निज रूप दाखवा हरि दर्शनास द्या हो निज रूप दाखवा
खास दाविले ते प्रभु विश्वरूप दावा मुरली मनोहराया वाजवीत पावा एका करांगुलीने गोवर्धना धरावो निज रूप दाखवा हरिदर्शनास जाहो निज रूप दाखवा राजभ्रमापटूया प्रत्यक्ष एकवार श्रीकृष्ण विष्णु राम तोची विठू महार तोची विठू महार जाळी तना मनासी ती आग शांतवा निज रूप दाखवा हरिदर्शनास जाहो निज रूप दाखवा हरिदर्शनास जाहो. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर saregama_sanika हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे, किंवा तुम्ही गुगल करू शकता सानिका मुतालिक. अनेक वर्कलिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील. आजचा आपला एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या भागात अनेक सिनेमांच्या गाण्यांच्या माहीत नसलेल्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी आणि उत्तमोत्तम गाण्यांसोबत स्वतःला विसरण्यासाठी. भेटू पुढच्या भागात, पण त्याआधी सारेगम मराठीला सबस्क्राईब केलंत ना हे नक्की चेक करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आपल्या कुठल्याही नव्या एपिसोडची अपडेट तुम्ही मिस करणार नाही. पुन्हा भेटू नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.